लोकसभा निवडणुकीत देशात व महाराष्ट्रात 4 टप्पे पार पडले, तर 20 मे रोजी 5वा टप्पा पार पडणार आहे आणि हे महाराष्ट्रातील शेवटचे मतदान असणार आहे. आता येत्या 20 मे रोजी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे आणि सोबतच कोणत्या जिल्ह्यातून कोणते उमेदवार असणार आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया. तत्पूर्वी ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया. 5व्या टप्प्यात महाराष्ट्रात 13 ठिकाणी मतदान होणार आहे आणि ते 13 जिल्हे कोणते? तर पहिले आहे दक्षिण मुंबई. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव होणार आहे. आणि दुसरा जिल्हा आहे दक्षिण मध्य मुंबई. दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई असणार आहेत. तिसरा आहे उत्तर मुंबई. उत्तर मुंबईतून पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील असणार आहेत. चौथा आहे उत्तर मध्य मुंबई. उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड असणार आहेत. पाचवा आहे उत्तर पूर्व मुंबई. उत्तर पूर्व मुंबईतून मिहीर कोटेचा विरुद्ध संजय दिना पाटील असणार आहेत. सहावा आहे वायव्य मुंबई. वायव्य मुंबईमधून रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर असणार आहेत. 7 नंबरला आहे कल्याण डोंबिवली. कल्याण डोंबिवलीतून वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे असणार आहेत. 8 नंबरला ठाणे. ठाण्यात राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के असणार आहेत. 9 नंबरला पालघर. पालघरमध्ये भारती कांबळी विरुद्ध डॉक्टर हेमंत सावरा असणार आहेत. 10 नंबरला भिवंडी. भिवंडीतून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे विरुद्ध कपिल पाटील असणार आहेत. 11 नंबरला नाशिक. नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे असणार आहेत. 12 नंबरला दिंडोरी. दिंडोरीमधून भास्कर भगरे विरुद्ध भारती पवार असणार आहेत. आणि शेवटला 13वा जिल्हा म्हणजे धुळे. धुळ्यातून शोभा बच्चाव विरुद्ध सुभाष भामरे असणार आहेत. अशी लढत 20 मे रोजी होणार असून ही लढत चुरशीची असणार आहे. यामधील तुमचं मतदारसंघ कोणता आहे आणि तुम्हाला काय वाटतं? या मतदारसंघातून कोण निवडून येतील? तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच माहितीसाठी विषय मुद्द्याचा आहे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.